युजिंग रूल्स इन लॉजिक टू द फॉलोइंग. रूल्स आहे त्याच्यामध्ये सेकंड negation P and Q is equivalent to P or Q and negation. So that is the question. So here LHS is already in simplified form. So we will have to start with RHS. ठीक है, LHS already simplified आहे, आपण RHS simplify करू. So starting with RHS, RHS equal to what? P or Q and negation. So now this is equivalent to, आता using distributor property, P and negation P होणार आहे. तर काय होणार? P and negation P फर्स्ट ब्रॅकेट मध्ये साइन येणार R ही येणार. पुढच्या ब्रॅकेट मध्ये हा Q आणि इकडे and negation P. ठीक आहे, हे साइन मध्ये येणार डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी P and negation P एका ब्रॅकेट मध्ये साइन R, Q and negation P सेकंड ब्रॅकेट मध्ये. नाउ and चा रूल आहे दोघं ट्रू असतील तर ट्रू नाहीतर फॉल्स. हे दोघं ट्रू असू शकत नाही म्हणून आन्सर फॉल्स. और इकडे आहे Q and negation P as it. नाउ और चा रूल आहे दोघं फॉल्स असतील तर फॉल्स नाहीतर ट्रू. म्हणजे हा जर फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स होईल, हा इकडे ट्रू असेल तर आन्सर ट्रू होईल. म्हणजे आन्सर या सेकंड ब्रॅकेट मध्ये आहे. सो इट विल बिकम लाइक दिस Q and negation. नाउ and मध्ये कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी होल्ड होते. and असल्यामुळे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी मागे पुढे आपण लिहू शकतो. सो दिस कॅन बी रिटन ॲज निगेशन P अगोदर मध्ये साइन and नंतर Q and this is your LHS. ठीक है, so this is question number 10. Second question number 13. Question number 13 is simplify the following circuit so that new circuit has minimum number of switches. Also draw the simplified circuit. Okay, तर त्याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन. आता ऑलरेडी त्याचा डायरेक्टली तुम्ही बघू शकता सिम्बॉलिक फॉर्म काय येणार. तुम्ही सांगू शकता सिम्बॉलिक फॉर्म काय येणार. सिम्बॉलिक फॉर्म बघा, दोन एक मोठं सर्किट आहे पॅरलल मध्ये, दुसरे एक पॅरलल मध्ये अजून एक सर्किट आहे. तर त्याच्याकरता मी मुळात स्क्वेअर ब्रॅकेट घेऊन टाकतोय. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये फर्स्ट सर्किट मध्ये S1 आणि S2 आहेत ना दोन, ते सिरीज मध्ये. मग त्याचा अर्थ करतो राउंड ब्रॅकेट P and Q. ठीक आहे, मी डायरेक्ट शॉर्ट मध्ये सॉल्व करून देतोय. दिली ऍड्रेस मध्ये P स्विच S1 इज ऑन, Q वगैरे 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 सगळं. पुढे तीन स्विचेस अजून पॅरलल मध्ये आहेत. तर R सांगा कोण आहे पॅरलल मध्ये. निगेशन R निगेशन S निगेशन T. बघा, हे झालं 3 पर्यंत आपण केलेलं होतं. चौथा आणि पाचवा स्विच मध्ये P किंवा R झाले. पुढे कंटिन्यू करा S T. देयर आर 5 स्विचेस. ठीक आहे, हा फर्स्ट ब्रॅकेट या ठिकाणी कंप्लीट होतो. याच्या सोबत अँड आहे. आणि सेकंड सर्किट मध्ये परत त्या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेट देतो. सेकंड सर्किट मध्ये दोन ब्रँचेस आहेत पॅरलल मध्ये. तर पहिली ब्रँच साठी राउंड ब्रॅकेट कोण आहे पहिल्या ब्रँच मध्ये. S1 आणि S2 म्हणजे P and Q. और दुसऱ्या ब्रँच मध्ये करेक्ट R and S and T. ठीक है, so this is the circuit. We have to simplify this. Now first solve तुम्ही ऑब्जर्व करू शकता दोघं ठिकाणी बघा P and Q R इथं पण आहे आणि इकडे RST आहे, इकडे निगेशन RST आहे. म्हणजे याचं काहीतरी सिम्प्लिफिकेशन होणार आहे. आता याला सिम्प्लिफाय कसं करणार. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये हा P and Q R. ठीक आहे, और आणि आता याला आपण असोसिएटिव्ह प्रॉपर्टी यूज करूया. और मध्ये टाकला. ठीक आहे, या तिघांना पुढचे और लिहिला P and Q लिहिला, और लिहिला. इथून पुढे निगेशन R निगेशन S निगेशन T. ठीक आहे, त्याच्यातून निगेशन कॉमन
ब्रॅकेट मध्ये निगेशन आर चा आर आहे त्याचा होणार अँड, निगेशन एस चा एस, आर आहे त्याचा होणार अँड, निगेशन टी चा टी, ब्रॅकेट कंप्लीट, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट मध्ये अँड, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये पी अँड क्यू आर, आर अँड एस अँड टी. ठीक, आता हा मध्ये अँड आहे. ठीक आहे, हा फर्स्ट ब्रॅकेट आणि हा सेकंड ब्रॅकेट, दोघं ब्रॅकेट मध्ये काहीतरी कॉमन आहे. काय कॉमन दिसते तुम्हाला? पी अँड क्यू आर इथपर्यंत कॉमन आहे. ठीक आहे, पी अँड क्यू आर इथपर्यंत कॉमन आहे, कॉमन होऊन जाणार. ठीक, चला मी स्क्वेअर ब्रॅकेटची गरज नाही आता. पी अँड क्यू आर हे झालं कॉमन. मग येतो स्क्वेअर ब्रॅकेट. आता हा कॉमन घेतल्यानंतर या ठिकाणी काय राहिलं? निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट. ठीक आहे, निगेशन ऑफ ब्रॅकेट म्हणजे आर एस टी चं ब्रॅकेट. देन मध्ये साईड कुठलं येणार? अँड. हे साईड मध्ये येणार अँड. बघा हे साईड इथं येतं. देन पुढे हा कॉमन घेतलेला आहे, इकडे शिल्लक आहे ब्रॅकेट म्हणजे आर एस टी. This is equivalent to P and Q R. आता ब्रॅकेट मध्ये बघा, let us say this is a statement P Q R S T U आणि हा आहे निगेशन U. दोघांचा काय आहे? अँड. अँडचा काय रूल असतो? दोघं ट्रू असले तर ट्रू, नाहीतर फॉल्स. आता हे दोघं ट्रू असू शकत नाही कारण ते एकमेकांचे कॉम्प्लिमेंट आहे. ते एकमेकांचे कॉम्प्लिमेंट आहे, दोघं ट्रू असू शकत नाही, म्हणून आन्सर होऊन जाणार फॉल्स. पूर्ण या ब्रॅकेटचा आन्सर बघा, इथं जे आहे इथून इथपर्यंत याचा आन्सर आहे फॉल्स. निगेशन ब्रॅकेट अँड ब्रॅकेट. ठीक आहे, पुढे आर आहे. आरचा काय रूल असतो? दोघं फॉल्स असतील तर फॉल्स, नाहीतर ट्रू. ठीक आहे, म्हणजे हा फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स होऊन जाईल, हा ट्रू असेल तर आन्सर ट्रू होऊन जाईल. म्हणजे आन्सर याच्यावर डिपेंड करतो आहे, जे आहे पी अँड क्यू. तुम्ही सिम्प्लिफाईड सर्किट आणि विचारलेले तुम्ही काढू शकता. सिम्प्लिफाईड सर्किट पी आणि हा अँड क्यू. हा S1 आणि हा S. क्लियर इथपर्यंत? दिस इज क्वेश्चन 30. क्वेश्चन 15 मध्ये पण बघूया. क्वेश्चन नंबर 15. गिव अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट ऑफ द स्विचिंग टॉलरन्स सर्किट आणि मिनिमम स्विचेस म्हणजे ते सिम्प्लिफाय. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे स्विचेस दिले त्याचा सिम्बॉलिक फॉर्म सांगा. 15 चा 15 चा सिम्बॉलिक फॉर्म बघा. टोटल देअर आर, सगळ्यात अगोदर काय ऑब्झर्व करतो मी की टोटल देअर आर 4 ब्रांचेस इन पॅरलल. 4 ब्रांचेस इन पॅरलल. ठीक आहे, पहिली ब्रांच S1, S2 आणि S1 डॅश आहे. ठीक आहे, म्हणजे काय आहे सांगा. ठीक, हा झाला फर्स्ट ब्रांच. आर. सेकंड ब्रांच मध्ये परत तिसरं ब्रांच. चौथी ब्रांच. आता हे 4 ब्रांचेस आहेत बरोबर. So this can be simplified into n number of म्हणण्यापेक्षा there are different methods. कारण तुम्ही टोटल 4 ब्रांचेस आहेत, तुम्ही कुठला तरी 2 ब्रांचेस एकमेकांसोबत सॉल्व्ह करू शकता. ठीक, म्हणजे काही वेगवेगळे प्रकार आहेत. एकतर या 2 ब्रांचेस एकत्र, नाहीतर या 2 ब्रांचेस एकत्र, नाहीतर 3 ब्रांचेस एकत्र. पहिली घेत नाहीये मी, पहिली मुद्दा बाजूला ठेवलेली आहे. असं का करायचं लक्षात घ्या. सिम्प्लिफिकेशन कुठं होतं ते लक्षात घ्या. फर्स्ट मध्ये पी आणि निगेशन पी आहे आणि सोबत क्यू आहे, म्हणजे पी आणि निगेशन पी म्हणजे आता काहीतरी त्या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन होणार आहे फर्स्ट मध्ये. सेकंड, थर्ड, फोर्थ मात्र तसे नाहीये. इथं पण पी क्यू आर, इथं पण पी क्यू आर, इथं पण पी क्यू आर.
म्हणजे या तिघांना आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागणार आहे। बरं, या तिघांमध्ये सिम्प्लिफाय करताना तुम्ही हे दोघं करू शकतात किंवा हे दोघं करू शकतात किंवा पहिला तिसरा करू शकतात किंवा ते एकदम करू शकतात। म्हणजे किती मेथड झालं बघा, असं किंवा असं किंवा पहिला तिसरा किंवा एकदम तिघं, ठीक तसंही करता येतं। आणि हा पहिला जो ब्रॅकेट आहे एक वेगळी ट्रीटमेंट असणार आहे, फर्स्ट ब्रॅकेटची ट्रीटमेंट वेगळी असणार आहे। इट्स अप टू यू तुम्ही कशा पद्धतीने ते सॉल्व्ह करता, ठीक। सपोज आता मी जे जे काही कॉम्बिनेशन सांगितलं ना शेवटच्या तिघांमध्ये, कोणते कॉम्बिनेशन सांगितले, पहिला दुसरा, दुसरा तिसरा, नाहीतर पहिला तिसरा नाहीतर तिघं, कळतं ना मराठी, काही इजी मध्ये चालता यायचं ते तसंच समजून घ्यावं लागेल, कारण ते आपण म्हणतो की त्या पद्धतीने लगेच कळतं। आता हे कशावर डिपेंड करतं की त्याच्यातल्या ज्या स्टेटमेंट्स आहेत ते कसे, प्रत्येक वेळेस असे चारही ऑप्शन असतील असं नाही, ते डिपेंड करतं की ते नेमकं कसे। आता हा फर्स्ट जो आहे, फर्स्ट मी अगोदर वेगळा सॉल्व्ह करतो। फर्स्ट मध्ये बघा पी अँड क्यू अँड निगेशन पी, आपण असोसिएटिव्ह प्रॉपर्टी यूज करून मागे पुढे यांना करू शकतो। म्हणजे पी अँड क्यू अँड निगेशन पी ला कसं लिहितो, पी अँड निगेशन पी अँड क्यू फर्स्ट ब्रॅकेट मध्ये हे दोघं जवळ जवळ लिहिले, ठीक आहे। आता इथून पुढे आर आणि मग एक स्क्वेअर ब्रॅकेट दिला मी, ठीक आहे, एक स्क्वेअर ब्रॅकेट दिला ज्याच्यामध्ये पहिला आहे और दुसरा आहे और तिसरा आहे, सेपरेशन करून घेतलं त्यांच्यामध्ये, त्यांच्यामध्ये सेपरेशन करून घेतलं। आता फर्स्ट याच्यामध्ये पी अँड निगेशन पी, पी अँड निगेशन पी काय असणार सांगा, अँड मध्ये दोघं ट्रू असले तर ट्रू, नाही तर फॉल्स। अँड इकडे आहे क्यू, ठीक, हा ऑर या स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्ये। आता फर्स्ट ब्रॅकेट और सेकंड ब्रॅकेट और थर्ड ब्रॅकेट तिघांना, आता मी एक मिनिट मध्ये तिघांना मी एकाच वेळेस सॉल्व्ह करतो आहे। तिघांमध्ये कोण आहे बघा, अँड आर, इथं अँड आर, इथं अँड आर, हा अँड आर आपण कॉमन घेऊ शकतो, ठीक आहे, दिस इज द वन वे। इकडून इकडे जर तुम्ही घेतलं या दोघांमध्ये तर मग पूर्ण इथून घ्यावं लागेल, अँड क्यू अँड आर, अँड क्यू अँड आर, इथं पण हे दोन तुमचे कॉमन येतील त्या ठिकाणी, ठीक। कंप्लीट जर मी अँड आर कॉमन घेत असेल तर मला या ठिकाणी अजून एक ब्रॅकेट द्यावा लागेल, इथे येणार पहिल्या ब्रॅकेट मध्ये निगेशन पी अँड क्यू, ठीक आहे, आर होऊन जाणार पी अँड क्यू, परत आर होणार पी अँड निगेशन क्यू, ठीक आहे। आणि या तिघांनाही कॉमन घेतलेला आहे अँड आर, कर्ली ब्रॅकेट आहे ठेवतो। ही स्टेप अतिशय महत्वाची आहे। परत वेगळ्या प्रकारे पण एक्सप्लेन करतो की तुम्ही हे दोघंही सॉल्व्ह करू शकता। हे दोघं जर ब्रॅकेट करायचे असलं तर अँड क्यू अँड आर कॉमन आहे इथं आणि इथं, पण मी तिघांना एकाच वेळेस केलं तर अँड आर तिघांमध्ये आहे म्हणून अँड आर कॉमन घेतला, फर्स्ट ब्रॅकेट और सेकंड ब्रॅकेट और थर्ड ब्रॅकेट जे काय शिल्लक राहिलं। आता पुढे हा एफ अँड क्यू, याचा आन्सर काय असेल, एफ अँड क्यू, अँड चा काय रूल आहे, ट्रू इफ बोथ आर ट्रू, मग हा फॉल्स आहे ना ऑलरेडी एक, याचा आन्सर काय होऊन जाईल, ट्रू इफ बोथ आर ट्रू, एक जर ऑलरेडी फॉल्स आहे तर हा कसाही असू दे आन्सर फॉल्सच असणार। मध्ये आला आर, ठीक, परत कर्ली ब्रॅकेट। आता या दोघांना एकत्र करूया बघ, या दोघांमध्ये कोण कॉमन आहे, अँड क्यू कॉमन आहे, ठीक, अँड क्यू या दोघांमध्ये कॉमन आहे। मी तो कोण जातो निगेशन पी मध्ये साइन आर, इकडे पी आणि हा अँड क्यू कॉमन, इथपर्यंत आल्यानंतर आर आहे तर याला तुम्ही ते स्क्वेअर ब्रॅकेट द्या आणि आर हा पी अँड निगेशन क्यू,
स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट आणि अँड आर केल्यानंतर कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. व्यवस्थित लक्ष द्या. नंतर एकदम बघायला गेलं तर काहीच करणार नाही. आता या दोघांमध्ये अँड क्यू हा कॉमन घेतला, निगेशन पी मध्ये साइन आर, इकडचा पी, हे दोन ब्रॅकेटचं सिम्प्लिफिकेशन येत आहे. आर तिसरा ब्रॅकेट, आर तिसरा ब्रॅकेट. नाउ दिस इज इक्वल टू, आता बघा एफ आर दिस मच. आरचा काय रूल आहे? दोघं फॉल्स असेल तर फॉल्स. ऑलरेडी एक फॉल्स आहे, म्हणजे इथून पुढे जे आहे जर फॉल्स असेल तर फॉल्स, ट्रू असेल तर ट्रू. म्हणजे आन्सर याच्यावर डिपेंड करते, म्हणजे हा एफ आता निघून जाणार. आन्सर याच्यावर डिपेंड करते. ठीक, हा निघून गेला तुमचा. इथं काय निगेशन पी और पी, याचं काय ना निगेशन पी और पी, दोघं फॉल्स असतील तर फॉल्स. दोघं आर आहे ना, दोघं फॉल्स असतील तर फॉल्स, नाही तर ट्रू. हा दोघं फॉल्स असू शकत नाही, म्हणून ट्रू. अँड क्यू हा झाला पहिला ब्रॅकेट. और दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये पी अँड निगेशन क्यू हा झाला दुसरा ब्रॅकेट. इथं आहे स्क्वेअर ब्रॅकेट अँड आर. कर्ली ब्रॅकेट निघून गेला. कशाचा कर्ली ब्रॅकेट निघाला? कारण तो एफ सोबत आर होता. पुढे या दोघांमध्ये आता सिम्प्लिफिकेशन करायचं. हा टी अँड क्यू, अँड मध्ये काय रूल असतो? दोघं ट्रू असेल तर ट्रू. ऑलरेडी एक ट्रू आहे, मग दुसरा जर ट्रू असेल तर ट्रू, फॉल्स असेल तर फॉल्स. म्हणजे आन्सर दुसरा आहे, म्हणजे क्यू आहे. और या ब्रॅकेट मध्ये पी अँड निगेशन अँड आर. ठीक, आता हा क्यू आर या ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाय होईल. वेगळ्या लँग्वेज मध्ये म्हणतो आता, डिस्ट्रीब्युटिव्ह असोसिएटिव्ह कॉम्युटेटिव्ह सगळं जाऊ दे. हा क्यू आर मध्ये मल्टिप्लाय म्हणजे क्यू आर या दोघांसोबत जाणार. ठीक आहे, मग स्क्वेअर ब्रॅकेट घेतला, क्यू आर पी हा पहिला ब्रॅकेट झाला. मध्ये साइन येणार अँड. हा हे साइन जे आहे हे इथं आलेलं आहे. क्यू आर निगेशन क्यू हा दुसरा ब्रॅकेट होणार. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट अँड आर. दिस इज इक्वल टू, आता परत स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये क्यू आर पी, त्याला लिहून तुम्ही पी आर क्यू, कारण आपल्याला पी क्यू असं घ्यायची सवय असते, म्हणून आर मध्ये कम्युटेटिव्ह करता येतं. मध्ये अँड आहे क्यू आर निगेशन क्यू. हा काय असणार? क्यू आर निगेशन क्यू ट्रू. बघा दोघं फॉल्स असतील तर फॉल्स, दोघं काही फॉल्स असू शकत नाही, म्हणून ट्रू. अँड आर. ठीक, आता पुढे दिस इज इक्वल टू, आता मध्ये अँड आहे. अँड दोघं ट्रू असतील तर ट्रू. ठीक आहे, नाहीतर फॉल्स. म्हणजे आन्सर या पहिल्यावर डिपेंड करते, कारण ऑलरेडी एक ट्रू आहे. हा जर ट्रू असेल तर ट्रू, हा जर फॉल्स असेल तर फॉल्स. म्हणून हे आन्सर आहे पी और क्यू ब्रॅकेटचं. आणि पुढे कोण आहे? अँड आर. दिस इज सिम्प्लिफाइड सर्किट. आता सिम्प्लिफाय काय होणार? पी और क्यू म्हणजे S1 और S2, आणि या दोघांच्या पॅरलल मध्ये अँड आर म्हणजे इकडे S3, इथे बॅटरी, इकडे लॅम्प. हा झाला P म्हणजे S1, Q म्हणजे S2, R म्हणजे S3. So this is question number 15.